ॲसिडिटीची गोळी आपल्याला फक्त हार्टबर्न कमी करते, पण लॉंग टर्ममध्ये ह्याचं जास्तीत जास्त सेवन केल्यास त्याचे दुष्परिणामसुद्धा आहेत. तुम्ही पण असे सारखे अँटासिड खात असाल तर सावधान. रोजचे तळलेले पदार्थ खाणे, बाहेरचं फास्ट फूड खाणे, स्ट्रेस, नाईट लाईफ आणि प्रॉपर झोप न होणं ही तुमच्या ॲसिडिटीसाठी सर्वात मोठी कारणं असतात. सुरुवातीला फक्त जळजळ होणे, पण त्याच्यानंतर गॅस होणे, ब्लोटिंग आणि कॉन्स्टिपेशनसुद्धा सुरू होतं. आणि नंतर काही काळानंतर याचे दीर्घ परिणाम सुरू होतात. जसं कधी काही काहींना गॅस्ट्रिक अल्सर होतो, गॅस्ट्रायटिस बसतो. होमिओपॅथीमध्ये ॲसिडिटीवर परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत. फक्त ॲसिडिटी कमी न करता ती ॲसिडिटी का होत आहे हे समजून घेतले जाते. ऑइली फूड खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होत असेल, गॅस होत असेल, ब्लोटिंग होत असेल, त्याच्यासोबत छातीत जळजळ होणे, घसा जळजळ करणे किंवा रिकाम्या पोटी ॲसिडिटी होणे, सोबत मळमळ, उलटी या सर्व सिम्पटम्सची नोंद घेऊन व आपली लाईफस्टाईल पूर्णतः अभ्यास करून एक मेडिसिन दिलं जातं. औषधांसोबत नेहमी थोडेसे लाईफस्टाईल चेंजेससुद्धा महत्त्वाचे आहेत, की अन्न पूर्ण चावून खाणे, पाणी भरपूर पिणे व शक्यतो रात्री थोडंसं हलकं खाणे किंवा सूर्यास्ताच्या वेळेस खाणे. जर गट हॅपी असेल तर ॲसिडिटी आपोआप कंट्रोलमध्ये येते. शिवाय प्रोटीनयुक्त आहार व फायबरयुक्त आहार असल्यास त्याला खूप जास्त मदत मिळते. ॲसिडिटी ही एक वॉर्निंग आहे, तिला इग्नोर करू नका आणि ही रील अशा लोकांसोबत शेअर करा की जे अँटासिड्स सारखे किंवा वारंवार खात असतात.